तो आज आपल्याला काय करायचंय, आज आपल्याला पीआर शिकायचंय. ठीक आहे. ओके. पीआर काय असतं? पीआर परचेस रिक्विजिशन. हा, काय काम करतं पीआर? पीआर म्हणजे परचेस रिक्विजिशन. इट्स अ इंटरनल डॉक्युमेंट फॉर इंटरनल कम्युनिकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर जर विचारलं तर सांगता यायला पाहिजे. ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं, प्रॅक्टिकल बघायचं. सो आता परचेस रिक्विजिशन पीआर, ट्रान्झॅक्शन कोड त्याचा ME51ER. ठीक आहे. तर आता आपल्याला पीआर कसा बनवायचा आपण ते बघू. पीआर बनवायचं मी ट्रान्झॅक्शन कोड तुला सांगितलं काय. याचा ना पाथ पण आहे, पण तो पाथ ओपन होत नाहीये. त्या पाथ जर प्रॉब्लेम तर परचेसिंग एक जो हे असतो टॅब असतो तो तिथं हाईड केलाय कोणीतरी. तो म्हणतो काय ट्रान्झॅक्शन कोडने आपण काय ME51ER. ठीक आहे. एंटर केलं मी. थोडं लोड घेतोय. ते रिसेट मारणार आहे ना, ते रिसेट मारायच्या अगोदर ते सांग की तुमचं झालं किती झालं. कोण स्टँडर्ड नाही आहे तिथं. आहे ना स्टँडर्ड नाही आहे ना तिथं. कोणतं स्टँडर्ड नाही? ते म्हणतात स्टैंडर्ड नहीं है, तो इन लोगों को प्रॉब्लम नहीं आ रही, बाकी को प्रॉब्लम आ रही है, तो उनके लिए वो रिसेट मार के देखेंगे. तो असं नाही करायचं. मला किती दिवस बंद करेल ते माहित नाही. आता मी सांगते 2-3 दिवसात होऊन जाईल. फक्त 25 ला करायचंय की 30 ला करायचंय ते सांगायचंय. तारीख का? आज तारीख काय? 19 तारीख आहे ना. नाही हो, इतक्या लवकर नाही शक्य. 30 नंतर काय म्हणा पुढच्या 30 नंतर करायला इतकं नाही करायचं म्हणा. ओके. हा. सो इथं आपली स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे. सो इथं तुझे इथं आपण पीआर परचेस रिक्विजिशनच ठेवायचं, तर चेंज करायचं नाही. ठीक आहे. आता इथं पुढे आल्यानंतर याला म्हणतो आपण अकाउंट असाइनमेंट कॅटेगरी. हे आपण ऍज पर जसं आपल्याला वेगवेगळे आपल्याला पीआर काढायचे त्यावेळेस आपण सिलेक्ट करतो. ठीक आहे. सध्या आपण जर नॉर्मल पीआर काढायचं आपण सिलेक्ट करत नाही काहीच, त्याला ब्लँक ठेवायचं. ठीक आहे. मोस्टली याला ब्लँकच असतं, इथं काही करत नाही. नंतर तुमचं आयटम कॅटेगरी. आयटम कॅटेगरीमध्ये तुम्हाला इथं हे वेगवेगळे काय दिलेले चे प्रोक्युरमेंटची टाइप्स दिलेले. जसं कन्साइनमेंट आहे, सब कॉन्ट्रॅक्टिंग आहे, थर्ड पार्टी आहे, स्टॉक ट्रान्सफर आहे, सर्व्हिस आहे, एनहान्स लिमिट्स आहे. सो याच्यामध्ये आपण जो आपल्याला टॉपिक साठी किंवा ज्या प्रोक्युरमेंट साठी नाही नको फिलारे हो क्या ज्या टाइप सेट प्रोक्युरमेंट सेट आपल्याला पीआर काढायचं तो आपण सिलेक्ट करायचा. आता मला कोणतं लागत नाही म्हणून तेच ठेवतो. तो पीआर पण तुमचे वेगवेगळे असतात. आता कंपनी जर तू गेला ना, आता इथं काय हे आपलं प्रॅक्टिस सर्व्हर आहे म्हणून यांनी इथं वेगवेगळे बनवून ठेवले. पण तू कंपनीत गेला की तुला इथं वेगवेगळे दिसतील. काय असेट दिसेल, त्यातून स्टेशनरी दिसेल, त्यानंतर बजेट म्हणून असेल, त्यानंतर बॉम्ब डॉम म्हणून असं एक नाव असेल. बॉम्ब डॉम म्हणजे की आता माझे लास्ट कंपनीत बॉम्ब डॉम होता. म्हणजे तुझं जे स्टॉक मधलं मटेरियल, तुझं बॉम्ब मधलं जे मटेरियल आहे, जे तुझं रॉ मटेरियल आहे ते संपलेलं असेल तर तुला मागवायचं असेल तर तुला बॉम्ब डॉम इथं सिलेक्ट करून. पण आता नाही येत आपलं हे पीआर परचेस PUR.रिक्विजिशन हे स्टँडर्ड आहे, याला चेंज करायचं नाही. ठीक आहे. डायरेक्टली इथं मटेरियलवर यायचं, इथं मटेरियल आपलं टाकायचं. म्हणजे 4 करायचं. 4 इथं प्लॅनचा कोड टाकायचा. आपला प्लॅन कोड काय होता? पाहा ना. एडिटला काय मी पाहत होतो, तुम्ही वेळ आता नाही. गई बात काय तो दिन काय बात गई.
हे आपला प्लॅन कोड आहे आपला प्रणय ADPO. ADPO इथं प्लॅन कोड टाकायचा एंटर करायचा हे आपलं मटेरियल आहे मटेरियलचा कोड आला इथे पुढे जायचं इथं क्वांटिटी टाक किती क्वांटिटी काढायचं मला 1000 काढायचं ठीक आहे इथं डिलिव्हरी डेट आहे डिलिव्हरी डेट इथं टाकायची आता कोणते पण टाकू शकतो तुला ज्या दिवशी मटेरियल पाहिजे तेच टाकायचं मी काय करतो 20 घेतो ओके देन मटेरियल ग्रुप मटेरियल ग्रुप सॉरी प्लांट आपलं हे झालंय का रे कंट्रोलिंग झालं होतं का आपलं पार्ट Controlling. झालंय मला तेच क्लिअर करायचं कारण ते लागेल पुढे आपल्याला तिथे डायरेक्टली प्लॅन टाकायचं प्लॅन काय आपलं मग EDPO तुझी लोकेशन टाकायचं 0001 हे तुझे झाले तुझे इनपुट पॅरामीटर आता मी जेवढे हे टाकले ना हे सगळे एवढे तुझे इनपुट पॅरामीटर एवढे सगळे पॅरामीटर लिहून घे काय काय टाकायचं पहिले मटेरियल क्वांटिटी डिलिव्हरी डेट प्लांट स्टोरेज लोकेशन याच्या व्यतिरिक्त तू एक पण जर सोडलं तर तुला एरर येईल हे टाका म्हणून तुला एवढे टाकावंच लागतं हे सगळे इनपुट पॅरामीटर एंटर केलं हा एरर लिहून घे तुझ्याकडे एकदम अकाउंट असाइनमेंट मॅन्डेटरी फॉर मटेरियल डॅश लिहून घे तू काम चाललंय बाबू तुझ्या बाबू इथं मोबाईलवर हाय टाक मला गुगल वेला पाठवून टाकतो सुंदर वाचना भरती किती दिला हा झालं. हा जरा ना हॅलो. हॅलो. हा आम्हाला ते तुझ्याविषयी आम्हाला 17 वेळी काय म्हणते झालं लिहून झालं. हॅलो.
बोल. एकदा पाठवलेले ना पैसे. आज ना? बरं ना? हा. तर झालं. थँक्यू. 20 वर- चाय नाही होय. इथलं थंड आणि ओके. सो एरर लिहिला का प्रणय? हो हो. ओके. सो हा एरर आहे ना, आपण मटेरियल जेव्हा मॅनेजमेंट आपण शिकत होतो त्यावेळेस आपण OMS 2 मध्ये गेलो होतो, राईट? आठवतं का? ओके. जायचं OMS 2 मध्ये, त्या एररचं सोल्युशन आता या OMS 2 मध्ये जायचं, इथं पोझिशन मध्ये जायचं, इथं टाकायचं ROH, एंटर. ह्या ROH लाईनला सिलेक्ट करायचं, क्वांटिटी व्हॅल्यू अपडेटिंग वर डबल क्लिक, एकदा पोझिशन इथं आपलं टाईप करायचं व्हॅल्युएशन एरिया म्हणजे प्लांट कोड, तो आहे ADPO. हे 2 चेकबॉक्स काय करायचे, क्लिक करायचे. ठीक आहे, याला करायचं सेव्ह, एंटर. झालं तुमचं सेव्ह. जायचं आपलं डायरेक्ट परत PR याच्यावर स्क्रीनवर एंटर करायचं. आता इथं काय आलं, तुमचा एरर सॉल्व्ह झाला. ठीक आहे, त्याला करायचं इथं तुझं चेकचं बटन येते, याच्यावरती क्लिक करायचं. ते काय आलं परत पण आता मॅन्डेटरी फॉर म्हणजे एरर तोच आहे, तर मग काय करायचं ना, प्रोसेसला परत करायचं. मग काय करायचं इथे वरती /n ME51N ट्रान्झॅक्शन कोड टाकायचा, एंटर करायचं. म्हणजे तुमची काय होती, स्क्रीन रिफ्रेश होती. परत मटेरियल टाकायचं, इथे मटेरियल टाकायला F4 करायचं, इथं प्लांट टाकायचा आपला, तो ADPO, एंटर क्वांटिटी टाकायची, सर कसं खाली 1000 हजार. 1000. डिलिव्हरी डेट टाकायची, परत 4/20. त्यांनी टाकायचा प्लांट म्हणजे ADPO, तो लोकेशन टाकायचं 0001, एंटर. गेला तुझा एरर. आता एरर तुला दिसत नाही. ओके. बाकी ज्या फील्ड आहे त्या ऑटोमॅटिक इथे येऊन जातात. ओके, इथं चेकचं ऑप्शन आहे, चेकवर क्लिक करायचं. काय आलं, नो मेसेज इश्यू ड्युरिंग चेक, म्हणजे काहीच तुला एरर नाहीये. मला काय करायचं, इथं सेव्ह करायचं. आपल्याकडे इथं PR नंबर, ठीक आहे, हा PR नंबर आहे. कॉपी करून घ्यायचा एकदा. आता मला काय करायचंय की तू PR काढला, तो PR जे तुझ्या बॉसकडे रिलीज साठी, तो काढणार इतकी क्वांटिटी टाकली तू 1000, जास्त क्वांटिटी टाकायची होती, 2000 टाकायची होती, तो काय करणार, मग सगळं ट्रान्झॅक्शन कोड परत /n ME52N हा PR चेंज करण्यासाठी एंटर करायचं. आता PR चा आज आपण जो PR काढला तोच आलेला आहे, पण समजा याच्या व्यतिरिक्त दुसरा जर PR आला असता, कारण कंपनी तू एकटाच नसताना PR काढणारे दुसरे पण असतील, सो कोणी दुसरे PR काढतील तर तो PR तिथं पहिले शो होईल. मग आपल्याला आपला PR पाहिजे असेल तर काय करणार, मग इथं ऑप्शन दिले तुला, इथं क्रिएट आहे, क्रिएटच्या बाजूला डिस्प्ले आहे, इथं बाजूला अदर परचेज पोझिशन, याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक इथं परचेसचा नंबर टाकायचा, आपला जो नंबर होता तो, याला करायचा एंटर. एंटर केल्यावर तुझा PR इथं ओपन होईल. मग तू इथून क्वांटिटी तुला जे पाहिजे ते तू चेंज करू शकतो. कारण 2000 तू करू शकतो. एंटर. म्हणजे हे अमेंडमेंटचा प्रोसेस आहे ना हे? कसली? म्हणजे चेंजेस अमेंडमेंट प्रोसेस आहे ना ही? हो, चेंजेस करू शकतो आपण त्याच्यामध्ये. कारण हे चेंजेस तुम्हाला अकॉर्डिंग तुमचा जो काही मटेरियल असेल, आता हे आपण सध्या रॉ मटेरियल किंवा आपण जो बॉम्ब मधला मटेरियल आहे त्यासाठी करतो. स्टेशनरी असेल तर त्यासाठी पण तुम्ही चेंजेस करू शकता. जो पण काही तुम्हाला PR आहे तो तुम्हाला चेंज करता येतो. ठीक आहे, PR कोणताही असो त्याच्यामध्ये. केलं ओके. हे झालं तुझं, चेंज केली, याला करायचं बॅक केल्यानंतर आता तो PR फक्त तुला जस्ट बघायचा आहे. तुमच्याकडे अमेंडमेंट प्रोसेस म्हणजे नेमकं काय आहे तुमच्याकडे?
आमच्याकडे तू जॉब करतो ना? हा आमच्याकडे अमेंडमेंट आम्ही PR वगैरे रिलीज नाही करत. मग काय करतो तुमच्याकडे? आमच्याकडे काय आम्ही वेंडर आहे ना, आम्हाला PO येतो डायरेक्ट. ओके ओके रॅक प्युअर का तुमच्याकडे? PR वगैरे तुमच्याकडे नाही आहेत का? आम्ही वेंडर लोक आहे. ओके 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 ठीक आहे. सो आता आपल्याला काय करायचं तो PR आपल्याला फक्त डिस्प्ले करायचा आहे. मग ट्रान्झॅक्शन कोड ME53 अँड एंटर. परत फक्त तुमचं PO येईल किंवा PR येईल. याच्यावरती काय करायचं परचेस याच्यावर क्लिक करायचं. अदर परचेस रिक्विजिशन वरती आपला PR नंबर टाकायचा, एंटर करायचं. हा आला तुमचा PR फक्त डिस्प्ले. तुम्ही याच्यात चेंजेस करू शकत नाही. ठीक आहे. सो आता आपल्याला आपल्या प्लांट मध्ये किती PR आहे ते बघायचं आपल्या प्लांट मध्ये. ठीक आहे. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे ME58. हा आपला ट्रान्झॅक्शन कोड. एंटर केला याला इथे टाकायचं प्लांट. प्लांट हे प्लांट. आपला प्लांट काय एडी PO. एंटर. याला काय करायचं एक्झिक्यूट. आपल्या प्लांट मध्ये एवढे PR अवेलेबल. एकच PR. ठीक आहे. आता जागेत मी काय करतो माझा एखादा प्लांट आहे PR. माझ्या याच्यामध्ये एवढे PR आहे. ठीक आहे. एवढे मी क्रिएट करून ठेवलेले होते. ओके. हे असं देतो PR तुम्हाला दिसतं. समजलं परचेस रिक्विजिशन कसं क्रिएट करायचं काय असतं ते. सो आता याच्यानंतर तुझा स्टेप येतो PR केला तो याच्यानंतर तुला कोटेशन घ्यावं लागेल मटेरियलसाठी. ठीक आहे. मग कोटेशन घेण्यासाठी पहिले तुला RFQ क्रिएट करावं लागेल. RFQ म्हणजे रिक्वेस्ट फॉर कोटेशन. ठीक आहे. तो तुम्ही RFQ क्रिएट करणार ती पाठवणार तुमच्या वेंडरला. वेंडर काय करणार त्याच्यावरती मग तुम्हाला कोटेशन पाठवणार. कोटेशन पहिले आता ते इथं आपल्याकडे वेंडर नाहीये असं ऍड करावं लागेल की वेंडरनं काय केलं आपल्याला पाठवलं आपण तो मेंटेन करणार. मेंटेन म्हणजे त्याच्यामध्ये प्राइस टाकणार. त्यानंतर तुमच्याकडे 3-4 कोटेशन जर आले तर त्याच्यावरती तुम्ही काय करणार की हे पाहणार काय म्हणतात त्याला कंपॅरिझन करणार. त्याच्यामध्ये कंपॅरिझन करा ट्रान्झॅक्शन कोड ME49. त्यानुसार जो तुम्हाला वेंडर कमी पैशामध्ये मटेरियल देत असेल तो तुम्ही सिलेक्ट करणार. बाकीच्या वेंडरचा जो आपल्याला कोटेशन आलाय त्याला आपण रिजेक्शन इंडिकेटर लावणार म्हणजे तुमच्या तो पुढे प्रोसेसमध्ये तो इन्व्हॉल्व नाही होणार. तर मग आता RFQ क्रिएट कसं करायचं तुम्हाला सांग. त्याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे ME41. ठीक आहे. ME41 त्याचा ट्रान्झॅक्शन क्रिएट RFQ टाइप ENच ठेवायचा. EN ठेवायचं इथं डेट दिसेल. डेट काही चेंज करायची नाही. इथं टाकायचं कोटेशन डेडलाईन. कोटेशन डेडलाईन काय करायचं मग इथं टाकायची मोस्ट ठीक आहे 21 टाकून दिली मी इथे आणि याचं पुढे परचेस ऑर्गनायझेशन टाकायचं. परचेस ऑर्गनायझेशन काय ते पण ADP. परचेसिंग ग्रुप EN चे टाकतो मी सध्या. मग बनवलं त्या का परचेसिंग ग्रुपला इथं डिलिव्हरी डेट टाकायची. डिलिव्हरी डेट टाकतोय मी आता याच्या पुढची 21 तारीख दिसते ना त्याच्या पुढची टाकायची. मी 23 तारीख टाकते. तर प्लॅन टाकायचा स्टोरेज लोकेशन टाकायचं 0001. एंटर करायचं. प्लॅन चेंज करावं लागेल ना इथे. प्लॅन उदय कसं काय देत आहे इथं ADPO असेल ADPO. एंटर एंटर मध्ये आलो आपण RFQच्या. आता आपल्याला काय करायचं आहे इथं वेंडरचा ऍड्रेस पाहिजे. काय करणार सप्लायरची इथं करणार आहे फोन परचेस ऑर्गनायझेशन ADPO. हा वेंडर घेणार ते तुमचा वेंडर येत नाही. ठीक आहे. मग काय करायचं आपल्याकडे इथं टोपीच्या बाजूला एक आयकॉन सप्लायर ऍड्रेस म्हणून याच्यावर क्लिक करायचं. इथं सप्लायर टाकायचं. फोर ADPO मॅक्स एंटर. ऍड्रेस आला. ऍड्रेस आल्यावरती याला काय करायचं एंटर करून सेव्ह करायचं. सेव्ह केल्यानंतर इथं करायचं फक्त एंटर. एंटर केल्या गेला तुमचा हा वेंडरचं नाव इथं येऊन जातं. ठीक आहे.
विंडोज नाव आलं, खाली तर मटेरियल मध्ये जायचं, इथं मटेरियल टाईप टाकायचं, F4 एडीपीओ प्लांट टाकायचा, रॉ मटेरियल घ्यायचं, इथे टाकायचं आरएफक्यू. तर कितीची तुम्हाला आरएफक्यू पाहिजे, तर मी टाकतो 500 क्वांटिटी मला आरएफक्यू बनवतोय मी. एंटर एंटर. आता काय आहे, इथं तुला अजून एक ऑप्शन आहे, ते म्हणजे इथं मेसेज जे प्रिंटरचा आयकॉन दिसतं याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर आता इथं ऑलरेडी तुला एनी प्रिंट आउट वगैरे इथं आहेत. तर आता हे जर नसतं ना तर आपल्याला करावं लागलं असतं. इथं लॉजिस्टिक डेस्टिनेशन टाकायचं LP01. इथं काय टाकलं तुम्हाला प्रिंटरचं नाव टाकावं लागतं. प्रिंटर जर तुमच्याकडे कनेक्ट नसेल तर प्रिंटरचं नाव टाकायचं. LP0 टाकलं, एंटर केलं, याला काय बॅक करायचं, याला करायचं सेव्ह. ठीक आहे, हा झाला तुमचा RFQ क्रिएट. याला करायचं बॅक. हा झाला RFQ बनला गेला आपल्याकडे. आता RFQ तुला पाठवून दिला मी आपल्या वेंडर. ठीक आहे. सो हा तुमचं स्टेप वेंडरची. सो इमेजिन की वेंडर कोटेशन वाया. सो वेंडरने काय केलं, तुम्हाला कोटेशन पाठवलं. कशानं, एक तर ईमेल केलं, फॅक्स केलं किंवा कॉपी, कशानं जे तुम्हाला व्हॉटेवर जी काही तुमचं मीडियम असेल त्याने पाठवलं. नंतर आपल्याकडे पुढे स्टेप्स पुढे मेंटेन कोटेशन. त्या ट्रान्झॅक्शन पुढे ME47 एंटर. RFQ नंबर येईल इथं, एंटर. आता इथे काय करायचं, आपल्याला फक्त आपल्याला प्राइस मेंटेन करायची. तर आपल्याकडे रिअल वेंडर नव्हता म्हणून इथं प्राइस आली नाही. आता आपलं प्राइस टाकायची, इथं 200 रुपये प्राइस टाकतो, एंटर करतो. प्राइस घेतली का सिस्टम घेतली, त्याला करतो मी सेव्ह. ओके, हे झालं कोटेशन इथं मेंटेन. ठीक आहे, कोटेशन इथं मेंटेन झालं. असं काय करायचं, अजून एक दोन कोटेशन काढायचे म्हणजे पुढे तुला प्राइस कम्पॅरिझनला सोबत. मी एकच काढलेलं आहे, 2-3 जरी काढले तरी चालते. तर आता कोटेशन मेंटेन झालं. आता मॅनेजमेंटने काय डिसाईड केलं की आता स्वस्त मटेरियल आपल्याला कोण देत आहे ते पहिले बघायचं. म्हणजेच पुढची आपली स्टेप असणार आहे प्राइस कम्पॅरिझन. ट्रान्झॅक्शन कोड ME49. एंटर एंटर केलं. इथं टाकायचं आपल्याला एक्झिक्यूट कोटेशन सिलेक्ट 3 RF कोटेशन. बेटा आपण तिथे बनवलंय ना, आपलं कोटेशन इथं सिलेक्ट करावं लागेल. F4 करायचं, एंटर. एक कोटेशन नंबर आला आपला, एंटर. एंटर केल्या तुला इथे काय दिसेल बघ, इथे काय 100 इथं दिसतंय तुला. 220 रुपये 200 प्राइस होते ना, 20 कसं काय? आय थिंक ते पहिले बनवलं असेल म्हणून 20 रुपये घेतले असेल त्यांनी. सो 20 रुपये त्याची प्राइस झाली आणि 10% 100%चा अॅक्युरसी आली. आता हे जागी जर अजून 2-3 कोटेशन जर असते तर असे समोर दिसले असते तुला 1-2-3 असे, की जेणेकरून तुला कंपॅरिझन करायला सोपं गेलं असतं. आता जो तुम्हाला कोटेशन कमी देतोय तो साईडला करायचा, तो बघायचाच नाही. जो तुला रिजेक्ट करायचा आहे त्याच्या ह्या प्राइसवर डबल क्लिक करायचं. ते प्राइसवर डबल क्लिक केल्यावरती तिथं इन्फॉर्मेशन येते सगळी. इन्फॉर्मेशन आल्यानंतर खाली रिजेक्शन इंडिकेटर नावाचं ऑप्शन याच्यावरती क्लिक करायचं. जेणेकरून काय होईल, मग तो जो कोटेशन असेल तो कोटेशन तिथे रद्द होऊन जाईल किंवा त्याला रिजेक्शन इंडिकेटरचा फ्लॅग लागून जाईल. ठीक आहे, आता मी लावत नाही कारण मला रिजेक्शन ही करायचं नाही. मला सेव्ह करून घ्यायचं याला. झालं तुझं इथं रिजेक्ट कोटेशनचा पार्ट इथे फिनिश होतो. ठीक आहे. ओके. तर आता आपल्याला कोटेशन बघायचं आपल्या सिस्टम मध्ये किती आपल्या प्लांट मध्ये. ओके, मग त्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड आहे ME4L. ते टाकायचं मग ME4L, एंटर. ME4L केलं, फक्त वेंडर टाकायचं आणि एक्झिक्यूट करायचं. इथं काउंट टाकायचं, काही गरज नाही. होम प्लेस टाकायची फक्त AWS एक्झिक्यूट. आता तुझ्याकडे RFQ ही RFQ तुझी राईट. त्याला प्रिंट वर क्लिक करायचं.
नंबरवर पहिले क्लिक करायचं, मग प्रिंट प्रिव्ह्यू करायचं. ही आली आपली RFQ ची प्रिंट प्रिव्ह्यू. सॉरी, RFQ नाही, कोटेशनची प्रिंट प्रिव्ह्यू. ठीक आहे. तो आता काय झालं, तुझं RFQ किंवा तुझं RFQ टॅग पहा, कोटेशन बनले गेला. आता तुला काढायची PO. PO म्हणजेच काय, परचेस ऑर्डर. आपण आता शिकवू. परचेस ऑर्डर क्रिएट करण्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड सांगितला होता मी, ME21N. परचेस ऑर्डर काय असतं तुझं, इट्स इंटरनल डॉक्युमेंट फॉर एक्सटर्नल कम्युनिकेशन. इथे टाकायचं ME21N, एंटर. म्हणजे काय, सप्लाय टाकायचं पहिले. सप्लायर घ्यायचं F4, परचेस ऑर्गनायझेशन टाकायचं ADPO, एंटर. एंटर करायचं. विचारतं परचेस ऑर्गनायझेशन टाका. परचेस ऑर्गनायझेशन काय आपलं ADPO. त्याचा परचेसिंग ग्रुप जो असेल तो घेऊन घ्यायचा तिथे. इथे काय करायचं मग आता, जसं PR होतं ना तसंच बाकीचं आहे. तर डायरेक्टली इथं मटेरियल टाकायचं. मटेरियल F4, प्लांट ADPO, एंटर. क्वांटिटी टाकायची PO क्वांटिटी 2000, कारण PR किती होता 2000चा. पुढे काय डिलिव्हरी डेट टाकायची, आजचं डेट टाकतो इथं. प्लॅन टाकायचा ADPO, लोकेशन टाकायचं 0001, कारण रॉ मटेरियल आहे ते म्हणून. एंटर करायचं. एंटर केलं तुला एरर येतो इथं, नेट प्राइस मस्ट बी ग्रेटर दॅन 0. सो मग इथं सर्चच्या आयकॉन क्लिक करायचं, इथं सिलेक्ट करायचं PPR, कारण तुमचा डिफॉल्ट आहे, हा स्टँडर्ड आहे PPR. एंटर करायचं. इथं परत नेट प्राइस टाकायची. मग आता नेट प्राइस किती टाकणार याची, टाकतोय 20 रुपये. ठीक आहे. एंटर 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 करत राहायचं. याला करायचं परत चेक. काय लिहायचं, नो मेसेज इश्यू ड्युरिंग चेक. मग करायचं पोस्ट किंवा सेव्ह करायचं. पोस्टने सेव्ह केलं तुझ्याकडे आला PO नंबर. ओके. हा तुला तो वेंडरला पाठवून द्यायचं. पाठवल्यानंतर वेंडर काय करायचं, त्याचं मटेरियल पाठवलं आपल्याला नंतर. मटेरियल प्रोसेस म्हणून. हा, पुढची प्रोक्युरमेंटची प्रोसेस चालू होऊ द्यायची. जर तुला आपलं PO पाहायचं असेल तर सेम तसं करायचं. आपण जसं बघितलं ना PRचं तसंच, ऑर्डर परचेस ऑर्डर, इथं PO नंबर टाकायचा, त्याला एंटर करायचं. तुला PO नंबर ते दिसून जाईल. क्रिएट आहे, तर क्रिएट मध्ये दिसत नसतं. क्रिएटचं बघण्यासाठी आपल्याला ट्रान्झॅक्शन कोड वेगळा आहे, तो म्हणजेच ME23N, एंटर. इथं यायचं अदर परचेस मध्ये, इथं PO नंबर टाकायचा, एंटर करायचं. काय डॉक्युमेंट, अरे यार ते PO नंबर कॉपीच झाला नाही, तो PR नंबर कॉपी होऊन गेला. तुमची PO इथे दिसून जाते. ठीक आहे. तो आता आपल्या प्लांट मध्ये किती PO आहे हे बघायचं आपल्याला. तर मग ट्रान्झॅक्शन कोड काय, ME2L, एंटर. सप्लाय टाकलं, अकाउंट टाकायचं, मग प्लांट टाकायचं. डमी PO आहे काय, डमी PO? डमी काय, PO हम्म, सॅम्पल PO आहे काय, सॅम्पल? सॅम्पल PO कशा, तुझीच PO दाखवतो ना तुला. अच्छा. एंटर, एक्झिक्यूट. हे तुझ्या प्लांट मधल्या PO, ही काय तुझीच PO आपण काढलेली नाची. ओके. हे तुझा PO नंबर, तुझी डेट, ही तुझी 500 क्वांटिटीसाठी PO काढली, 500 नाही, आपण 2000 साठी काढले ना. हो. ही तुझी PO घालची 2000 साठीची, वरचा PR. ही तुझी PO नंबर, तुझी क्वांटिटी, सगळं याच्यामध्ये तुला आलेलं आहे. आता याची जर आपल्याला प्रिंट PO बघायची असेल त्याच्या प्रिंटवर क्लिक करायचं. आता सध्या याच्यात एरर दाखवतोय, तो हे दिसणार नाही, तर आपल्याला PO दिसून जाते आपली त्याची ऑर्डर, त्याची प्रिंट प्रिव्ह्यू. ओके. सो इथपर्यंत लक्षात घे, ही PO आहे. तू कसं होतं, कसं तुला डमी PO म्हणजे कोणती बघायची होती? म्हणजे नाही, आता ही मला वाटलं की ती बघायला नाही मिळणार, म्हणून कोणती पण सॅम्पल PO असेल तर दाखवा असं.
नाही, पीओ तुम्ही सिस्टममधून लगेच दिसून येते तू कोणती पीओ बनवली, काय बनवली ती. फक्त तुझ्याकडे प्लांट कोड लक्षात पाहिजे. ओके ओके. आता जर प्लांट मध्ये एकच दिसतं, आता माझ्या प्लांट मध्ये दाखवलं ना तुला इतकं दिसेल, तुला भरमसाठ तुला कळणार पण नाही काय याच्यामध्ये. म्हणजे बघ माझं प्युअर माझं प्लांट एक्झिक्यूट. हे बघ माझ्या याच्यामध्ये भरपूर PRQ आहे. सगळ्या PRQ आहे, ओके. सगळ्या टाईपचे पीओ आहे म्हणजे. कळलं? या अशा कोणतं पण पीओ तुम्ही कधी ओपन करू शकतो, काहीच अडचण नाही. डबल क्लिक केलं की पीओ ओपन झाली लगेच. समजलं कसं असतं पीओ ते? समजलं का? हो हो. हॅलो प्रणय. हॅलो. हॅलो हॅलो प्रणय, आवाज नाही येत तुझा. हॅलो. तुझा आता आवाज आला प्रणय, समजलाय? हो हो. ओके. सो आता इथं झालं तुझं आपलं PR. सो आता आपल्याला करायचं GRM. मटेरियल तुझ्याकडे आलं वेंडरकडनं, तर आपल्याला काय करायचंय पुढे GRM करायचं. GRM करायचं मी काय करतो, ट्रान्झॅक्शन कोड GRM म्हणजे गुड रिसिप्ट नोट. तिथं करायचं MIGO हा ट्रान्झॅक्शन कोड यूज करतो. एंटर करतो आपण. एंटर केल्यानंतर इथे काय करायचं, इथं ह्या फाइंड वरती क्लिक करायचं. इथे टाकायचं आपला प्लांटचा कोड म्हणजेच ADPO. एंटर. फाइंड केल्यानंतर तुझं पीओ तुझी खाली दिसेल, तुझ्याकडे किती पीओ आहे. ठीक आहे, पीओला मी सिलेक्ट करतो, क्लोज करतो. फक्त इथे काय करतो मी डेट चेंज करतो जरा, कारण ह्या मंथ मध्ये पोस्ट होत नाहीये ती, म्हणून मला मागच्या मंथची डेट टाकावी लागते इथे. ओके. मग खाली यायचं, इथं क्वांटिटी मध्ये जायचं, इथं काय करायचं 2000 टाकायचं, कारण ही क्वांटिटी तू जेवढी GRM करणार आहे. त्याला करायचं चेक. यू आर नॉट अ फ्लॅग इन आयटम ॲज. ओके. सो मग आयटम वरती क्लिक करायचं, परत चेक करायचं. डॉक्युमेंट इज ओके. देन पोस्ट वर क्लिक करायचं. मिसिंग कनेक्शन मटेरियल प्लांट ADPO. ओके, ठीक आहे. सो मटेरियल लेजरचा प्रॉब्लेम आलेला आहे याला. आपल्याला काय करावं लागेल, चेक करू मटेरियल लेजर. MM03 करायचं त्याला. एंटर. प्लांट टाकला ADPO. लोकेशन 00001. हे बघ अकाउंटिंग मध्ये जे ML ऍक्टिव्हेट दिसते ना, हा चेकबॉक्स क्लिक पाहिजे. हा चेकबॉक्स क्लिक नाही, म्हणून काय झालं इथे तुला हा एरर आला. कशाचा एरर आला? मटेरियल लेजरचा हा एरर आला. आता याच्यावरती आपल्याला काहीच करता येणार नाही सध्या. मग आपल्याला काय ऑप्शन आहे, नवीन दुसरं मटेरियल बनवायचं. ओके. मटेरियल नवीन बनायचं कसं, ट्रान्झॅक्शन कोड काय मग MM1. वो रिसेट मत करो अभी, सिस्टम रिसेट मत करो, नको हमको नहीं चाहिए वो. दूसरा जो मतलब हमारा क्यों खराब कर रहे हो तुम, फिर उस पे 3-4 दिन जाएगी. काय क्या फिर हमको फिर से डेटा बनाना पड़ेगा ना मेरे को फिर. सर मेरे पूरा स्टैंडर्ड डेटा बना के रखा है. मैं खुद की स्टैंडर्ड कंपनी बना के रखी है ना, उसमें अच्छे से हो रहा है मेरा काम. मेरे को क्या लेना 1000 से, मैंने खुद की बनाई ना. बाकी सबका तो ये नहीं हो रहा. बाकी सभी वो मुंबई का ये नहीं हो रहा है, मुंबई वाले. वो उसका नहीं यार, दूसरे ट्रेनर भी मुझे जैक कॉल आया था. इन 3 ट्रेनर का कॉल आया. कब कर देखो तीसरा तो वो कंपनी 30 तारीख के बाद में करो.
वो ठीक वो एक दिन लग गया अब उनका स्पेशली कॉपी होती तब 30 दिन के बाद करो ना फिर 30 तारीख के बाद करो ना हाँ. तो आपण काय करू आता इथं मटेरियल बनवू इंडस्ट्री सेक्टर मध्ये सिलेक्ट करायचं आपल्याला इथं मेकॅनिकल इंजिनिअरिंग इथं सिलेक्ट करायचं रॉ मटेरियल मग स्टँडर्ड रॉ मटेरियल ROH हे स्टँडर्ड आहे सिलेक्ट केलं एंटर इथं प्लॅन टाकला DPO 001 तर इथं टाकतो मी सेन्सर घेतो एक परचेसिंग ग्रुप टाकतो एंटर एंटर अकाउंटिंग बघ कसं आलं ते email ऍक्टिव्हेट हे डबल क्लिक आलं तसं यायला पाहिजे हे असं जर प्रत्येक वेळेस मटेरियल बनवताना चेक कर असं जर नाही आलं चेकबॉक्स क्लिक तर पुढे मटेरियल बनवायचं नाही पुढे काय करतो OMS2 मध्ये जो ते 2 चेकबॉक्स ते क्लिक करायचे जेणेकरून तुझं ऍक्टिव्हेशन होऊन जाईल ठीक आहे इथं तुझं बनलं मटेरियल आता मी काय करतो ह्या मटेरियलच्या अगेन्स्ट मध्ये काय करतोय PO काढतो PO चा ट्रान्झॅक्शन कोड काय स्लॅशन ME21N सप्लाय सिलेक्ट करायचा सगळी इन्फॉर्मेशन टाकायची मी जी सांगितली ना इन्फॉर्मेशन टाकायची इथं मटेरियल टाकलं मी जेव्हा क्वांटिटी घेतली 2000 डिलिव्हरी डेट घेतली नेट प्राइस टाकली प्लॅन टाकला लोकेशन टाकलं हे तुझे इनपुट पॅरामीटर झाले जे मी आता हे टाकले ते एंटर केलं इथं टाकलं PPR एंटर नेट प्राइस टाकायची 20 रुपीज तर त्याला करायचं एकदा चेक आणि एकदा करायचं याला सेव्ह हा आपला PO नंबर कॉपी करायचं जायचं लगेच मिगोच्या याच्यामध्ये मिगो एंट्री मध्ये कारण आपल्याला GRN करायचं स्लॅशन MIGO मिगो करताना इथं घ्यायचं गुड रिसिप्ट ठीक आहे लक्षात घ्यायचं काय गुड रिसिप्ट इथे घ्यायचं परचेस ऑर्डर दुसरं काही घ्यायचं नाही कारण आपलं GRN आपण परचेस ऑर्डरच्या अगेन्स्ट मध्ये करतो परचेस ऑर्डर तर फाईन नुसार पण जाऊ शकतो जर PO नंबर आपल्याकडे कॉपी केला असेल तर इथं पेस्ट करायचा एंटर करायचं आणि मुवमेंट टाईप इथं 101 घ्यायची लक्षात घे जेव्हा पण कधी पण GRN करणार तेव्हा ही मुवमेंट टाईप ही खूप गरजेची असते किंवा काही पण तो स्टॉक ट्रान्सफर करणार स्टॉक रिलेटेड तर मुवमेंट टाईप असते 10 मुवमेंट टाईप काय गुड रिसिप्ट फॉर अ परचेस ऑर्डर इनटू वेअरहाऊस स्टोअर म्हणजे तुमचं GRN करायच्या वेळेस 10 मुवमेंट टाईप ही यूज करावी लागते डबल क्लिक करायचं एंटर करायचं परचेस ऑर्डर हॅज नो आयटम तर फाइंड करू इथं काय टाकलं त्याला त्यांचं सेन्सर क्लोथ्स आता इथं खाली जायचं इथं टाकायचं 2000 मटेरियल आयटम ओके चेक पोस्ट ठीक आहे आता हे काही आपल्याला एरर्स आलेत सो हे एरर मी याच्या फायनान्सचे एरर या हे तू नाही केलं तरी चालेल तू जेव्हा एरर येतील तेव्हा मला सांगशील मी तू एरर सॉल्व्ह करून दे कारण याच्यामध्ये तू गडबड करून ठेवायची नाही कारण हे सगळे फिको वाल्यांचे एरर आहे ओके
चेक राहायचं का हे सगळं फायनान्स वाल्याच आहे का त्याच्यावर आपल्याला काहीच करायचं नाही अरे मॅम मी फक्त करून देतो हायर होतो वाला की मला मला पास ऑन करशील फक्त कंपनीकडे वगैरे ची गरज नाही चेक पोस्ट हे काय झालं तुझं मटेरियल डॉक्युमेंट काय झालं पोस्ट झालं आता जायचं डायरेक्ट एमएमबीच्या स्क्रीनला स्लॅश एन एमएमबीई एमएमबी ट्रान्झॅक्शन पूर्ण काय होतं की तुझ्या कंपनीचा प्लांट मधला स्टॉक आहे तो चेक होतो मटेरियल टाकायचं प्लांट टाकायचं तिथं मटेरियल सिलेक्ट करायचं फोर एक्झिक्यूट करायचं हा तुझ्या 2000 तुझ्याकडे स्टॉक ठीक आहे यालाच म्हणतो जीआर अँगल मला राईट क्लिक करायचं याला मटेरियल मुवमेंट बघायची हो हे ग्रीन मध्ये आलं म्हणजे काय की तुझ्याकडे स्टॉक आलेला आहे जर तो रेड मध्ये असता तर काय तुझ्या लोकेशन मधनं स्टॉक हा गेलेला आहे ओके. इथं आपलं काय होतंय पी टू पी सायकल इथं फिनिश होती कारण याच्यानंतर तुझं इनवॉइस व्हेरिफिकेशन होईल आणि तुझं डायरेक्टली काय होणार आहे पेमेंट हे तुझ्या वेंडरला जाईल ठीक आहे यात काय अडचण तुला समजलं नाही असं काही नाही. हम्म? ओके. तुझा आवाज मला खूप बारीक येतो हेडफोन काढ हॅलो. हा आता आला आवाज तुझा आता जीआरएन म्हणजे जे आपण पीओ टाकतो तेव्हा मटेरियल याचं मग जीआरएन करायचं म्हणजे रिसिव्ह झालं वेअरहाऊस मध्ये. राईट फिजिकल स्टॉक तुझ्याकडे येऊन जातो गाडीमध्ये हा. सिस्टम मध्ये स्टॉक कसा आणणार म्हणजे जीआरएन करून आपण सिस्टम मध्ये स्टॉक आणू शकतो रिसिव्ह झालं. ओके ओके. रिसिव्ह करतो पीओच्या अगेन्स्ट पीओ पाठवलं त्याच्या अगेन्स्ट इनवॉइस बनणार मग इनवॉइस आपण पीओ जीआरएन करणार ओके. तरी झालं आपलं इथं पी टू पी सायकल फिनिश तो आता याची रेकॉर्डिंग मॅम कडनं घेऊन घेशील ठीक आहे ओके. आज तर नाहीये सलोनी मॅम सो त्यांना मेसेज टाकून ठेव त्या उद्या तुला रेकॉर्डिंग